पनवेल तालुक्यातील केळवणे गावात दरवर्षी होणाऱ्या भैरी देवाच्या पालखी उत्सवाला यंदा 25 वर्ष पूर्ण होऊन हा रौप्य महोत्सवी पालखी सोहळा मोठ्या हर्ष जल्लोष व पारंपरिक पद्धतीने पार पडला। भैरी देव म्हणजे काळ भैरव शिवाचा अवतार, त्याला आई एकविरा देवीचा भाऊ आहे असेही समजतात। याचे मंदिर अगदी पुरातन काळापासून केळवणे गाव वसण्यापूर्वीपासून पहिली केळवणे टेकडी म्हणजे आत्ताचा केळवणे पाडा होता तेव्हापासून येथे स्थित आहे। या मूर्तीची नक्की स्थापना कोणी केली या बाबतीत कुणालाच तपशीलवार माहिती नाही, परंतु शेकडो वर्षापूर्वी समुद्रातून आणून पाड्याच्या वेशीवर स्थापन केली असा अंदाज आहे, कारण असेच पूर्वज म्हणजे वाडवडील सांगत आले आहेत। परंतु काहींच्या मते हे मंदिर शिलाहार काळातील असावे, कारण काही अवशेष म्हणजे मंदिराचे चिरे हेमाडपंथी शैलीतील आहेत असा तर्क सांगण्यात येतो। आताचे तरुण वर्ग व काही दाणी लोकांनी तसेच खलाशी बांधवांनी या छोट्याशा मंदिराचे आता भव्य दिव्य मंदिराच्या स्वरूपात रूपांतर केले आहे आणि तेव्हापासून हा पालखी महोत्सव मोठ्या थाटामाटाने आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो। त्याला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत। मंदिरात सकाळपासून मोठ्या भक्तिभावाने आरती, भजन, कीर्तन असे परंपरेनुसार विविध भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संपूर्ण मंदिराला 5 प्रदक्षिणा मारून पालखी गाजत वाजत आणि नाचत मोठ्या उत्साहाने व आनंदाने निघाली। ती गावदेवी भवानी मातेला भेटून दुसऱ्या दिवशी 12 वाजता परत मंदिरात आले। काही भाविकांची अशी भावना आहे की भैरी देव रूप बदलून गावात गस्त घालून गावावर येणाऱ्या संकटांपासून लोकांचे रक्षण करतो। रात्री घुंगरांच्या काठीचा येणारा आवाज त्याचे संकेत आहेत। भैरी देव आपल्या मार्गाने सरळ चालतो, त्याच्या रस्त्यात आड येणाऱ्या कित्येक लोकांना त्याचा अनुभव आहे। असे म्हणतात की गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी त्याची स्वारी गावदेवीच्या दर्शनाला हमखास असते व त्या दिवशी कोणीही भैरी देवाच्या रस्त्यात आड येणार नाही याची काळजी घेतली जाते। आजही भैरी देवाच्या अस्तित्वाचे उदाहरण मिळते, ते म्हणजे भैरी देव स्वार आहे। ते त्यांचे वाहन घोडा म्हणून त्यांच्या हद्दीत घोड्यावरून कुणीही जात नाही। महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर, उरण। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।